आता मी परत तांदळाचे पापडच दाखवते तुम्हाला। हे आज मी लाल मिरचीचे म्हणजे मसाला पापड म्हणून मी करते, पण ते विकते त्याचं पण दाखवते। तर सेम मी तोच बाउल घेतला आहे, त्याचे 2 बाउल मी आता पीठ घेणार आहे। पीठ सांगितल्याप्रमाणे मी तांदूळ धुवून सुकून ते गिरणीतून दळून आणलेत आणि 1 किलोला 200 ग्राम साबुदाणे घालायचे, म्हणजे पापड हलके होतात। आता ज्या बाउलने मी आता पीठ मोजलं त्याच बाउलने आता मी 2.25 कप पाणी घेणार। हे 1 बाउल, दुसरा आणि अजून पाव भाग घेऊया आपण। हे पाव बाउल घेतलं। आता पाण्याला चांगली उकळी यायला पाहिजे, तर झाकून घेऊया। पाणी उकळलं की आपण सगळे मसाले वगैरे सगळं घालून घेऊया। पाणी उकळलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, ते तुमच्या मर्जीप्रमाणे, म्हणजे 1 चमचा टाका नाही तर 2 चमचे टाका। मीठ 1 चमचा। वाळवण्याच्या प्रकारात मीठ नेहमी कमी टाकायचं असतं। 1 चमचा पापड खार, आणि पापड खार टाकतोय त्यामुळे त्याचा खारटपणा पापड खारमध्ये सुद्धा असतो, त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं। आणि पापड खाराचं प्रमाण नेहमी बेताचं असलं पाहिजे, नाही तर त्याची चव एकदम बेकार लागते पापड। आणि हे मी काही ही बेडगी मिरची मी मिक्सर लावून घेतलेली, तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे तिखटाप्रमाणे घ्या तुम्ही। चांगली याला उकळी येऊ दे, आणि कोथिंबीर। हे आता उकळलं की मग आपण त्यात पीठ घालून घेऊया। मिक्स झालं आहे, आता आपण ह्याच्यात पीठ घालून घेऊया। तर ह्याच्यात मिक्स करून घेऊया। त्यातल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी लाल मिरची हिरवी मिरची आणि जिऱ्याचे केले होते। आता यात मी जिरं वापरलं नाही, तुम्हाला जिरं वापरायचं असेल तर जिरं वापरू शकता, ओवा नको असेल तर ओवा नाही वापरला तरी चालेल। तर हे मी चांगलं मिक्स करून घेते। आता हे मिक्स झालं आहे, 5 मिनटं मी स्लो गॅसवर ह्याला वाफ देणार। 5 मिनटं स्लो गॅसवर, आणि नंतर पुन्हा गॅस बंद केल्यानंतर पुन्हा 5 मिनटं ठेवायचं। आता ह्याला वाफ देऊन झाली आहे, आता आपण काढून घेऊया। हे गरम गरम असतानाच मळावं लागतं, त्याच्यामुळे मी हा तांब्या घेतला आहे। तांब्याने हे असं थोडं आधी ह्या गुठळ्या सगळ्या ह्याच्याने फोडून घ्यायच्या, आणि मग हे तोपर्यंत थंड पण होतं, मग उरलेलं आपण हाताने करायचं। ह्याच्याने असं छान मऊ पण होतं। आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे तांदूळ वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे प्रमाण जर इकडे तिकडे झालं तर थोडं हलकं गरम पाणी करून, जर कडक वाटलं पीठ तर थोडं गरम पाणी देऊन मळायचं। तसं छान मी हे मळून घेते। आता मी ह्याच्यासाठी राशनचे तांदूळ वापरते। रेशनवरनं आपण आणतो ना ते तांदूळ आहेत। तुम्ही कोणतेही साधे जाडे तांदूळ, फक्त स्टार्च कमी असलेले तांदूळ घ्यायचे, जुने तांदूळ जास्ती असतात। आता मी असं सगळं मळून व्यवस्थित गोळा करून घेते, मग मी पापड लाटून दाखवते तुम्हाला।
जितकी पातळ लाटता येईल तितकी लाटायची. आणि दरवेळी हे असं झाकून ठेवायचं, कारण नाहीतर ते वाऱ्याखाली सुकणार. आणि गोळा असा घेतला की तो परत हातावर असा मळायचा, मग पापड लाटायचा. आणि शक्यतो पिठावरच लाटा, तेलावर लाटू नका, नाहीतर ठेवल्यानंतर त्याला वास येणार. हे दुपारी मी आता 1 वाजता ठेवलेले उन्हात, मस्त असे कडक झालेत. आता संध्याकाळपर्यंत ठेवेन, मग अजून चांगले सुकतील. आणि उद्या परत एक ऊन दाखवलं की आपल्याला स्टोअर करायला मोकळा. छान दिसतात पण छान आहे. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ना ते आहेत. हे असे कडक होतात मस्त. दुप्पट साईजने फुलतो, दुप्पट साईजने. ही आपली साईज ओरिजिनल. आणि नंतर मग ही त्याच्यावरती बघा केवढी मोठी फुललेली आहे. अजून तळूया. तेल फक्त एकदम कडकडीत तापवायला पाहिजे, म्हणजे ते असे मस्त हलके आणि भरपूर फुलतात. आणि पातळ लाटायचे, जेवढे पातळ लाटणार तेवढे हलके होतात. आणि हे रेशनचे तांदूळ आहेत आपले.